सोलापुरामध्ये मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी खेळी पाहायला मिळते। राष्ट्रवादीचे 3 माजी आमदार भाजपच्या गळाला लागलेले आहेत। काँग्रेसचा सुद्धा एक माजी आमदार भाजपच्या वाटेवर आहे। राष्ट्रवादीचा डॅमेज कंट्रोलचा प्रयत्न फसलेला आहे। एका रात्रीमध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचा गेम झालाय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका रात्रीमध्ये सोलापुरातील अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचा गेम केलाय। सोलापुरातील राष्ट्रवादीचे 3 माजी आमदार, काँग्रेसचे एक माजी आमदार तसंच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा एक नेता भाजपच्या गळाला लागलेला आहे। मुख्यमंत्री फडणवीसांनी महायुतीमधील राष्ट्रवादी विरोधातच ऑपरेशन लोटसच्या माध्यमातून सर्जिकल स्ट्राईक केलाय आणि त्यानंतर वराती मागून घोडे या उक्तीप्रमाणे कृषी मंत्री आणि सोलापूर जिल्ह्याचे संपर्क मंत्री दत्तात्रय भरणे यांनी सोलापूरचा दौरा केला। मात्र हा दौरा फारसा यशस्वी ठरला नाही असं निदर्शनास आलंय। आजपर्यंत कुणी आमच्याकडे आमचा पक्ष सोडलेला नाही। त्यांचाही दादांवरती आणि दादांचा त्यांच्यावरती विश्वास आहे। त्या बाबतीमध्ये कुणी केलेलं नाही। जर त्यांचा कोणाचा गैरसमज असेल तर तो गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी पक्षाच्या माध्यमातून दूर केला जाईल। उद्या दत्तात्रय भरणे जरी राष्ट्रवादी पक्ष सोडून गेला तर दुसरी राष्ट्रवादीची टीम प्रत्येक ठिकाणी तयार असते। तर दत्तात्रय भरणे गेल्यानंतर राष्ट्रवादीला इतका फरक पडतो असं काही नाहीये, परंतु अनेक नवीन लोक राष्ट्रवादीत प्रवेश करण्यात इच्छुक आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला सर्वांना ते दिसेल।